आता ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच पुणे शाखेनं अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलंय। संबंधित घटनेची पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलं। शिवाय किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणी किणीकर समर्थक आक्रमक झालेले असून अंबरनाथ बंदची हाक दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जशी मला माहिती मिळाली तशी मी त्या माणसाला घेऊन डायरेक्ट सीपी साहेबांकडे गेलो। सीपी साहेब आणि क्राइम ब्रांचचे डीसीपी साहेब सीपी थोंबरे साहेब आणि क्राइम ब्रांचचे डीसीपी जाधव साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं एसीपी बगाडे साहेब की आमचं ऑलरेडी तुमच्यावरतीच काम चालू आहे की मला 15 दिवसापासून चालू आहे, तुम्हाला आज माहिती मिळाली। मी म्हणलं मग साहेब मला कळवलं का नाही तुम्ही? तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सर्वांना सांगितले, परंतु हे कुठपर्यंत चालतंय हे त्यासाठी ह्याचा थडा लावण्यासाठी आम्ही पुढे 2 दिवस आज वाट बघणार होतो। आता लगेच मिळालेली माहिती घेऊन लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 लोकांना अटक केलेलं आहे। आता पाहूया जिकडे तिकडे भीषण आग, अनेक कुटुंबीय अडकले आगीच्या विळख्यात। अशात करीना मात्र देवदूतासारखी धावून आली आणि लोकांचे प्राण वाचवले। तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय। नुकतंच तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते करीना थापाला पुरस्कार प्रदान करण्यात आला। 17 मे रोजी अमरावतीच्या कठोरा परिसरात जय अंबा अपार्टमेंटमध्ये आग लागली होती। आगीतून निघणारे धुराचे लोट, गरम टाइल्स आणि श्वास गुदमरून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना तिने केला। अवघ्या 17 वर्षाच्या करीनाने प्रसंगावधान राखत सर्वांचा जीव वाचवला। करीनाने केलेल्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला। अशोक थापा वीरता अमरावती महाराष्ट्र आपने गंभीर आग से फ्लैट में रहने वाले बातमी त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा जी ती बंद करण्यात आली आहे। 5 जानेवारी पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहील। क्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्याकरता हा निर्णय घेतला आहे। देवस्थान ट्रस्टतर्फे निरनिराळ्या माध्यमातून जी देवस्थानमध्ये गर्दी होती त्यामध्ये व्हीआयपी देखील मोठ्या प्रमाणामध्ये येतात। तर राजशिष्टाचार असलेल्या केंद्रीय स्तर, राज्य स्तर, जिल्हाधिकारी यावरून राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना लेखी पत्रव्यवहार, त्या पद्धतीचा लेखी पत्रव्यवहार जर असेल तर अशा 20 लोकांना दररोज वेगवेगळ्या विभागाच्या प्रत्येक विभागाच्या 20 लोकांना सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्येच राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना दर्शन घेता येईल। आणि यासह इतरही वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण जाणून घेतोय आणि त्यातल्या त्यात जर आपण लक्षात घेतलं की राज्यभरात अस्वस्थ करणाऱ्या देखील घडामोडी घडताना दिसत आहेत। कल्याणमध्ये एका चिमुरडीवरती झालेला अत्याचार आणि त्यातनं झालेली तिची हत्या आणि शिवाय मंचरमध्ये आपण पाहिलं तर 2 चिमुकलींचा अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली। या सगळ्या प्रकरणाबद्दल पोलीस तपास करतायत, आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अर्थात जनतेचा रोष देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतोय, त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत। कुठपर्यंत हे असुरक्षित वातावरण आम्ही अनुभवायचं किंवा आम्ही त्यामध्ये राहायचं अशी देखील भावना व्यक्त होताना आपण बघतोय। इतरही वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला बघायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत घेतली सदिच्छा भेट। खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित। शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या कल्याणचा नराधम विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी शेगावमधून करण्यात आली होती अटक। पुण्याच्या राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं हादरलं। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून केली हत्या। बीड मत्साजोग देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल। देशमुख कुटुंबियांची भेट घेत घटनास्थळावर जाऊन करणार पाहणी। मावळमध्ये रक्षकच बनला भक्षक, दारुड्या पोलिसाचे चिमुकलीसोबत अश्लील चाळे, नराधम पोलिसाला अटक।
अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. 15 दिवसांपासून कट रचत असल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद. ख्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्याकरता प्रशासनाचा निर्णय. नगर इथल्या सुपा MIDC मधील टायर कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. आग विझवण्याचे अनेक प्रयत्न सुरू. जीवाची बाजी लावून 70 कुटुंबाचा जीव वाचवणाऱ्या अमरावतीच्या करीना थापाचा गौरव. राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते बाल पुरस्कार देऊन गौरव. आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. अगदी झटपट सुरुवात करूयात. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झालंच पाहिजे. माझ्या जवळचा कोण असेल तरी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी ती धनंजय मुंडेंनी केली आहे. माझं नाव खराब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजकारणापोटी माझ्यावरती आरोप होत असून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. राज्यात सध्या गुंडांना अभय दिलं जातं. बिहारसारख्या घटना कल्याण डोंबिवलीत होत आहेत. कल्याणच्या घटनेवर फडणवीस एकनाथ शिंदे गप्प का आहेत असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. अंबरनाथ श्रीकांत शिंदेंचा लाडका विभाग आहे, मग कल्याणसारख्या घटनेवर ते गप्प का आहे? अशा घटनांवर स्थानिक आमदार कसे गप्प बसतात असा सवाल संजय राऊतांनी केला. फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची अधिक चिंता आहे. बीडमध्ये 38 हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या झालेल्या आहेत. बीडमधला नक्षलवाद हा अर्बन नक्षलवाद आहे. मग बीडमधील नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का असा सवाल संजय राऊतांनी केला. बीडमध्ये हत्याकांड करणारे 2 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. फडणवीसांनी अजित पवारांचाही राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली. कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला काल शेगावच्या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेगावमध्ये आल्यानंतर आरोपी विशाल गवळी हा विषांतर करण्याचा प्रयत्नात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याणच्या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवा असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतले. किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता CIDकडे वर्ग करण्यात आला. अपहरण करून हत्या तसंच पवनचक्की खंडणी, ॲट्रॉसिटी आणि पवनचक्कीवरील भांडणं या 4ही प्रकरणांचा तपास आता CIDकडे वर्ग करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीकरता रवाना झाले. पुण्यात भाजप 5 जानेवारीला घर चलो अभियान राबवणार आहे आणि या अभियानाअंतर्गत भाजपने प्रत्येक बूथवर 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हे अभियान राबवण्यात आलंय. विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचं मिशन आता पालिका असणार आहे. आजपासून मातोश्रीवर लोकसभा निहाय मतदारसंघाच्या बैठका पार पडतात. उर्दू आणि